सध्या मी ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग जे मध्य प्रदेशमध्ये आहे, खंडवा जिल्ह्यामध्ये, तर दर्शन वगैरे झाले. 3 वाजलेत आता. तर थोडं घाटावरती आलो आहे, थोडं बसावं म्हणलं, रेस्ट करावं. कारण का आम्हाला सागर जास्त पलीकडे जाऊ नका. तर आम्ही सकाळी 7 वाजता 6:30-7 वाजता आम्ही नंबर लावला होता ओमकारेश्वर ज्योतिर्लिंगसाठी. तर आमचं 3-3.5 तासामध्ये दर्शन झालं. बाकी छोटे मोठे मंदिर पण कवर केलेत. सकाळी जर तुम्ही लाईनला लागले ना तर काही जास्त टाईम लागत नाही, पण जसं टाईम जास्त होईल तसं मग गर्दी वाढत राहते. आता नवीन वर्षाचं सध्या खूपच गर्दी आहे, पण तरी आमचं दर्शन खूप छान आणि व्यवस्थित झाले. तर सुरुवात आमची झाली. 12 ज्योतिर्लिंग 4 धाम करायचे आहेत, तर त्याची सुरुवात झालेली आहे. पहिले ज्योतिर्लिंग पूर्ण झाले. आता उद्या उज्जैन जायचा विचार आहे. उज्जैन महाकाल, ओमकारेश्वर आणि महाकालेश्वर हे 2 ज्योतिर्लिंग आपले पूर्ण व्हायलेत. बाकी 10 ज्योतिर्लिंग राहत्यान, ते हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण पूर्ण करणार आहोत. 4 धाम पण पूर्ण करणार आहोत. बाकी पहा कसं आहे घाट, बघा कसा आहे. घाटावरती आलोय. शुभांगी काय म्हणशील, कसं आहे? हा, कसं वाटलं दर्शन करून? हां, एकदम भारी. एक्सायटेड? इकडेच राहो. संभाजीनगरला सोडून इकडे राहो नाही का? आपलं गाव ते गावच असतं. ठीक आहे, पण चला, फिरलं पाहिजे. बाहेर निघा, फिरा मस्तपैकी. आणि उद्या उज्जैनला पण जायचं आहे आपल्याला. रात्रीच्या टायमाला हे नाही, एकदम भारी वाटतं बरं का तिरंग्यात. आम्ही रात्री आलो ना, तर आल्या बघितलं होतं, मस्त वाटू लागलं. बाकी कसे बघा, पोरं आंघोळ करायला लागलेत. आता थोड्या वेळाने जेवण वगैरे करून निघायचं आम्हाला. जमलं तर संध्याकाळच्या गाडीनं आम्ही ट्रॅव्हल्सने जाईल. इथून काय 5-6 घंट्याचा रस्ता आहे उज्जैन महाकाल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चला, थँक्यू सो मच.